नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे सांगोला येथे भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पडले आणि मैदानी अतिशय पारदर्शक झाले। पब्लिकला थोडी शिस्त नव्हती, म्हणजे पब्लिक पूर्ण मैदानामध्ये होते, पण सेमीफायनल जेव्हा सुरू झाल्या तेव्हा कमिटीने पूर्ण पब्लिक बाहेर घेतले आणि फायनल देखील अतिशय लाईटची सोय होती, त्यामुळे पारदर्शक असा फायनल झाला। त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे बलमा, त्याचं देखील हार्दिक अभिनंदन। आणि आपला बकासूर सर्जा हे देखील फायनलचे गुलालाचे मानकरी ठरले, त्याबद्दल सर्वच बैल गुलालाचे मानकरी ठरले, त्यांचे हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बलमाने अजून एक नवा इतिहास रचला। तुम्हाला तर आधीचे इतिहास माहीतच आहेत, जेव्हा मोठे मैदान असते तिथे बलमा एक नंबर करतो। पेडगाव असो, पेडगावला 2 वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरी, कोरेगाव हिंदकेसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी। आणि आजचा इतिहास म्हणजे त्याचा वेगळा असा इतिहास, तो बैल म्हणजे 2 एखादी आतला बैल होता। तो आजपर्यंत बैल कधी देखील बाहेरून पळाला नव्हता पब्लिक साईडने, पण मित्रांनो प्रथमच बैलाने 3 फेरे पब्लिकने पळून 1 नंबर केला। हा इतिहासच बलमाचा म्हणावा लागेल। गट मित्रांनो डावी खांदी पब्लिकने काढला, सेमीफायनल उजव्या खांदी पब्लिकने काढला आणि फायनल परत डावी खांदी पब्लिकने पळून मित्रांनो बलमाने एक नवीन इतिहासात त्याच्या नावावर नोंद केलेला आहे। मित्रांनो, बलमाचा आजचा पण त्याच्यासोबत होता सरदार। पेडगाव हिंदकेसरीची 1 नंबरची जोडी होती आणि गाडी सुंदर अशी पळवली प्रचंड ऐवत, त्याबद्दल त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।